अग्नी जसा अप्रकट आणि प्रकट रूपामध्ये असतो तसं साधकांनी सुद्धा प्रकट आणि अप्रकट रूपामध्ये असावं हे मी त्या अग्नीकडून शिकलो, हे दत्तात्रेयांनी यदूला सांगितलं. आता अजून किती सांगायचंय. अग्नीच्या संबंधामध्ये पुष्कळ विचार आहे. अग्नी कधी प्रकट आहे, कधी अप्रकट आहे. प्रकट होतो तेव्हा जगताच्या कल्याणाकरता उपयुक्त ठरतो आणि अप्रकट असतो त्यावेळेला त्याचा कोणताही त्रास नसतो. लाकडामध्ये अप्रकट रूपात आहे, कुठलाच त्रास नाही. लाकूड हातात घेतलं तर चटका नाही बसत. पण ज्या वेळेला तो प्रकट होतो त्यावेळेला स्वयंपाकाकरता उपयुक्त आहे, प्रकाशाकरता उपयुक्त आहे, उष्णतेकरता उपयुक्त आहे. आपलं प्राकट्य हे नेहमी समाज कल्याणाकरता असलं पाहिजे आणि आपली आपली अप्रकटता ही नेहमी आपल्याकरता असली पाहिजे. अस्तित्वाकरता अप्रकटता आहे आणि समाज कल्याणाकरता प्रकटता आहे. प्राकट्य हे समाज कल्याणाकरता आहे, इतरांच्या कल्याणाकरता परोपकाराकरता प्राकट्य असावं आणि अप्रकटता ही नेहमी अस्तित्वाकरता असावी. अस्तित्वाच्या बाबतीत विचार करताना अप्रकट असावं. माझं अस्तित्व काय आहे आपण झाकलेलं असावं. समर्थांनी काय म्हटलं, अभ्यासोनी प्रकटावे, नाहीतर शांत राहा की अप्रकट असा. कशा करता प्रकट व्हायचं असेल तर अभ्यास करूनच प्रकट व्हा, नाहीतर शांत राहा, नाहीतरी उगी असावे. कशा करता काय विचार आहेत. एक म्हणजे समर्थांची एक एक वाक्य ऐकली तर असं वाटतं की साधकाला हे जीवनाच्या ध्येयाकरता स्वच्छ टाकलेला तो सूर्यप्रकाश आहे. इतकं स्वच्छ समर्थ बोलतात काही वेळा. असो, प्रकटता, आपण प्रकट व्हावं, इतरांच्या उपयोगी पडणार असू तर, नाहीतर अप्रकट असा, नाहीतर हे प्रकट. माझ्या अस्तित्वाचा परिणाम का आपण कालही बोललो. सांख्य दर्शनाने हे फार चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं. आपल्याला जे मिळतं ते आपल्याकरता नसतंच. लाकडापासून बनवलेली खुर्ची करता नाही, खुर्चीपासून भिन्न असणाऱ्या इतरांना कोणाला तरी बसण्याकरता आहे. तसं आपल्याला मिळालेला देह हा सुद्धा आपल्या कल्याणाकरता, नुसता आपल्या कल्याणाकरता नाही, इतरांच्या कल्याणाकरता कारण ठरणारा असला पाहिजे. याच दृष्टीने प्रकट व्हावं हे मी अग्नीकडून शिकलो. अग्नीकडून अजून काय शिकलो, अजून एक गुण सांगितला अग्नीचा. अग्नी अनेक लाकडांमध्ये राहतो. त्या लाकडांचे आकार वेडे वाकडे असतात. कधी ते लाकूड सरळ असतं, कधी गोल असतं, कधी वेड वाकडं असतं. पण या सगळ्यांच्या ठिकाणी असणारा अग्नी मात्र समानत्वानं सगळ्यांच्या ठिकाणी राहतो. याच्यातून अग्नीकडून हा शिकण्यासारखा गुण आहे की देह कोणताही असला तरी त्याच्यामध्ये असणारा आत्मा हा समानत्वानं एक आहे. याचा विचार अग्नीने मला शिकवला. देह वेगवेगळे असतात, प्रत्येकाचा देह आपापल्या कर्माने आपल्याला मिळालेला आहे. प्रत्येकाचा देह तो आपापल्या कर्माने मिळाला. सगळ्यांचीच कर्म पुण्यकारक असतात असं नाही. पाप पुण्याच्या मिश्रणातून मानवी देह मिळतो. पुण्याच्या अधिक्यामध्ये उत्तम योनी आहे, पापाच्या अधिक्यामध्ये अधम योनी आहे आणि पाप पुण्याच्या समानतेत मनुष्य योनी आहे. इष्टम अनिष्टम मिश्रंच, गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये जर बघायचं झालं तर इष्टकर्म, अनिष्टकर्म आणि मिश्र कर्म. याच्यामध्ये इष्टकर्माचा परिणाम उत्तम योनी आहे, अनिष्ट कर्माचा परिणाम अधम योनी आहे आणि मिश्र कर्माचा परिणाम मनुष्य योनी. पावला हा देह कागटाळी न्याय आपल्याला संतांनी सांगितलं. क्वचित मनुष्य देह मिळतो, मिश्र कर्मातून मिळतो, पाप पुण्याची समानता असते. त्यामुळे प्रत्येकाचा देह वेगवेगळा आहे त्या कर्मानुसार. कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे, कोणी उंच आहे, कोणी बुटका आहे, कोणी अमुक आहे, कोणी तमुक आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, जो काही जसा असेल तसा. पण जीवाचं एवढं वैविध्य असून सुद्धा या जीवाच्या अंतर्यामी राहणारं जे परमतत्व, जो आत्मा, तो मात्र सर्वांच्या ठिकाणी समान असतो. मुंगीत राहणारा आत्मा आणि हत्तीत राहणारा आत्मा याच्या परिमाणात बदल होत नाही. बौद्ध दर्शनाने हे मानलंय. आत्म्याचं अस्तित्व, व्यापकत्व मानताना बौद्ध दर्शनाने जे आक्षेप घेतले त्याच्यात हा आक्षेप येतो. आपल्याला तिकडे तत्वज्ञानात फारसं जायचं नाही आता.
पण मुंगीच्या देहात राहणारा आत्मा लहान असतो आणि हत्तीच्या देहात राहणारा आत्मा व्यापक मोठा असतो असं नसतं. आत्मा सर्वांच्या ठिकाणी समान असतो. अग्नीला जसं वाकडं झालेलं लाकूड आणि सरळ लाकूड याच्यामध्ये अग्नी जसा भेद करत नाही, तसा आत्मा सुद्धा चांगलं वाईट, योग्य अयोग्य, स्त्री पुरुष, मोठा लहान याचा कोणताही भेद करत नाही. सर्वांच्या ठिकाणी तो समानत्वानं असतो आणि अशा समानत्वाचं ज्ञान करून घेणं हेच साधकाला हितावह असतं. हे मी अग्नीपासून शिकलो हे त्यांनी सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर आता ही पंचमहाभूत संपली. या 5 महाभूताकडून मी काय काय शिकलो हे भगवान दत्तात्रयांनी यदूला सांगितलं. त्यानंतर चंद्राकडून काय शिकलो, सूर्याकडून काय शिकलो याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. अगदी त्रोटक सांगत जातो. आपल्याला सगळे 24च्या 24 गुरु होणार नाहीत. एक अजून 2-3 जरी 2 झाले तरी पुष्कळ आहे. चंद्राकडून मी काय शिकलो याचा विचार सांगताना अवधूतांनी असं सांगितलं, विसर्गाद्याः स्मशानांता भावादेहस्य नात्मनः कलानाम इव चंद्रस्य कालेना व्यक्त वर्तमना. त्याने असं सांगितलं, मी चंद्राकडून काय शिकलो. काळाची गती अप्रतिहत आहे. काळाचा परिणाम सगळ्यांवर आहे. काळाच्या तावडीत सापडला नाही असं या जगात कोणी नाही. चंद्र सुद्धा काळाच्या ओघामध्ये मोठा आणि लहान होत जातो. त्याच्या कला वाढत जातात, त्याच्या कला कमी होत जातात. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत त्याच्या कला एक एक वाढत जातो काळानुसार आणि पुन्हा वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत कमी होत जातात. काळाची गती सगळ्यांना भोगावीच लागते. तुकाराम महाराजांनी म्हटलं, जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. जगाला खाणारा काळ आहे. काळाच्या तावडीत सापडला नाही असा कोणी नाही. कालः पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मनी यस्मिंस्तु पच्यते कालः तम वेदेह न कश्चन असं महाभारतात आलंय. महाभारताने बोलून दाखवलं. काल कसा आहे, कालः पचती भूतानी सर्वाणी एव आत्मनी अनात्मनी सर्वाणी एव. काल सगळ्यांना पचवतो. जड चेतन जो कोणी या जगतामध्ये आहे सगळ्यांना काल खातो. काल भक्षण करतो काळ सगळ्यांचं. पण यस्मिंस्तु पच्यते कालः तम वेदेह न कश्चन. सगळ्या जगाला काळ खातो पण काळालाही जो पचवतो त्याचं चिंतन आपण का करत नाही असा प्रश्न महाभारताने उपस्थित केला. त्याचं चिंतन आपण का, याचं वेदेह न कश्चन. अरे त्याला का जाणत नाही तुम्ही, त्याचं चिंतन का करत नाही, त्याचं भजन का करत नाही. यस्मिंस्तु पच्यते कालः. काळाच्या संबंधामध्ये योग वासिष्ठांनी फार चांगली विशेषण दिली आहेत. काळ कसा आहे पण ते सांगत असताना आता त्याचं प्रत्येकाचं वर्णन करायला एवढं वेळही आपल्याकडे नाही. कर्कशः, कृपणः, अधमः पुष्कळ विशेषण त्याला दिली. पण काळाच्या तावडीत सापडला नाही असा एकही पदार्थ या जगताच्या पाठीवर नाही. काळाची गती अप्रतिहत आहे. त्या काळाचा परिणाम चंद्रावरही होतो. चंद्राच्या कला वाढत जातात, चंद्राच्या कला कमी होत जातात. आपल्या कला वाढत गेल्या आणि कमी होत गेल्या तरी चंद्र म्हणून तसाच राहतो. चंद्र पौर्णिमेला पूर्ण आहे आणि अमावस्येला नाही. नाही म्हणजे काय, अमावस्येला चंद्र नाहीये म्हणजे काय, चंद्र संपला का. चंद्र नाहीये म्हणजे काय, नाहीये असं नाहीये. चंद्र आपल्याला दिसत नाहीये ही अडचण आहे. चंद्र नाहीये अशी अवस्था कधीच नसते. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, ना तरी अवसेचा चंद्रू गूढ, त्याला गूढ म्हटलंय. आणि गूढ शब्दाचा अर्थ काय होतो, असणं पण न कळणं याला गूढ म्हणतात. गूढ शब्दाचा अर्थ काय, असतं पण आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो अमावस्या चंद्र नाही, नाही म्हणजे कुठं घरी गेला का, कुठं सूर्यामध्ये मिसळून गेला का, कुठं गेला, कुठं तो तिथेच असतो. चंद्र म्हणून संपत नाही, तो पूर्ण झाला. हा कलेच्या वृद्धीमुळे आम्हाला वाटतं आणि तो नाही असं कलेच्या क्षयामुळे आम्हाला वाटतं. काळामुळे त्याची पूर्णता आणि काळामुळे त्याची अपूर्णता हे आमचे गैरसमज आहेत. चंद्राला याचा धक्का बसलाय का,
बसला नाही, चंद्राला याचा धक्का बसला नाही. चंद्र चंद्र म्हणून तसाच असतो. तसं काळाच्या ओघामध्ये आपल्या देहाच्या गती वाढत जातात कला, आणि देहाच्या कला कमीही होत जातात. पण आपण म्हणून टिकलं पाहिजे हे चंद्राकडून मी शिकलो. भगवान दत्तात्रेयांनी काय सांगितलं यदूला, की चंद्र घटतही नाही आणि चंद्र वाढतही नाही. तसं माणसाला जन्माना प्राप्त होणारा देह, या देहामध्ये वृद्धी होते, या देहामध्ये घट होतो. पण आत्म्यामध्ये ना घट आहे ना वृद्धी आहे. आत्मा जसाच्या तसा असतो. देह वाढत जातो, श्रीमंती वाढत जाते, दारिद्र्य वाढत जातं, श्रीमंती कमी होत जाते. प्रारब्ध वशामध्ये जे काही न्यूनत्व आणि पूर्णत्व आपल्या जीवनामध्ये यायचं ते येत राहतं, उच्च नीचता येत राहते. पण याचा परिणाम कशावर? माणसं म्हणतात फार बारीक झाला तो, मग माणसाला वाईट वाटतं, अरे बारीक झालो मी. किंवा माणसं म्हणतात अहो फार जाड झालाय तुम्ही, तर माणसाला वाटतं हा चला जाड झालो म्हणजे बरं चाललंय माझं. हे जाड होणं, बारीक होणं हे देहाचं आहे का आत्म्याचं आहे? हे देहाचं आहे. आणि देहाचं असेल तर आत्म्यावर त्याचा आरोप करून आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त करून घेण्यापेक्षा, काल आपण बोलल्याप्रमाणे या देहामध्ये आणि आत्म्यामध्ये भेद निर्माण करून देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी ठेवणं आणि आत्म्याला त्याचा धक्काही लागू न देता त्याचा एकरूपत्वानं विचार करणं, याच्यातच साधकाच्या जीवनाची परिपूर्णता असेल. तर चंद्राच्या ठिकाणी दिसणाऱ्या कला आणि चंद्राच्या ठिकाणी दिसणाऱ्या कलांचा क्षय, या दोन्हीचा चंद्रावर जसा परिणाम होत नाही, तसं आपल्या देहावर होणाऱ्या परिणामाचा ज्याच्या चित्तावर परिणाम होत नाही, तो साधकच आपल्या पारमार्थिक मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. हा गुण मी चंद्रापासून घेतलाय. देह वाढला म्हणून साधकाच्या जीवनामध्ये बदल होत असतील तर तो साधक नाही आहे. आणि देह क्षीण झाला म्हणून साधकाच्या जीवनावर विचारावर परिणाम होत असेल, देहाला देहाच्या ठिकाणी ठेवून बघितलं पाहिजे. कारण मी आणि माझा देह या दोन गोष्टी नेहमी वेगळ्या असतात. मी आणि माझा देह या दोन गोष्टी नेहमी वेगळ्या आहेत. मी म्हणजे देह नाही. मनुष्य देहावर हात ठेवून मी म्हणतो, पण वेदांत म्हणतो ते अज्ञान आहे. मी आणि माझा देह याच्यामध्ये नेहमीच भेद राहतो. याचे अनेक युक्तिवाद आहेत, अनेक कारण आहेत. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल वगैरे वगैरे तर कालही आपण बोलून आलो. एक साधा विचार करून बघा आपण, देहाला त्रास होऊन जर मला आनंद होत असेल तर देह आणि मी वेगळे मानावे लागतील का नाही? बोला. साधं उदाहरण, एखाद्या माणसाला त्रास झाला तर मला त्रास होण्याचं कारण आहे का? काही नाही. एक माझ्या शेजारी बसलेला मनुष्य आहे, त्याला जर मुंगी चावली तर मला त्रास होण्याचं काही कारण आहे? काही नाही. मला जर काही सुख मिळालं, समजा माझ्या हातावर लाडू पडला, त्याला आनंद व्हायचं काही कारण आहे? नाही होणार. का होणार नाही? कारण त्याला झालेलं दुःख आणि मला झालेलं दुःख माझं त्याला होत नाही, त्याचं मला होत नाही, कारण आम्ही दोघे वेगळे आहोत. बरोबर आहे? तो आणि मी वेगळे आहोत म्हणून त्याचं मला येत नाही. जर वेगळेपणामुळे याचं त्याला आणि त्याचं याला येत नसेल तर देहाला दुःख होऊन मला आनंद होत असेल, मला दुःख होत नाही. देहाला दुःख झालं पण मला दुःख होत नाही, मला आनंद होतो. देहाला दुःख होऊन मला आनंद होत असेल तर देह आणि मी वेगळे मानले पाहिजेत की नाही? उदाहरण सांगतो मी आपल्याला. एखादा मनुष्य आजारी पडला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनी काही गोळ्या वगैरे दिल्या, काही ताप कमी होत नाहीये. मग डॉक्टरनी त्याला सांगितलं गोळ्यांवर भागणार नाही, इंजेक्शन द्यावं लागेल. मग डॉक्टर इंजेक्शन देतात. ते इंजेक्शन जेव्हा ती सुई शरीरामध्ये दंडामध्ये घुसते त्यावेळेला देहाला दुःख होतं की नाही? होतं. पण मला आनंद वाटतो, चला आता आपण बरं वाटेल, आपल्याला बरं वाटेल, आता इंजेक्शन घेतलं ना आपण, आता आपल्याला बरं वाटेल. म्हणजे देहाला दुःख होऊन जर मला आनंद होणारा असेल तर मी आणि माझा देह वेगळा मानला पाहिजे की नाही? उलट करून बघा, देहाला सुख मिळतं आणि मला दुःख होतं, असेही प्रसंग आहे. असेही प्रसंग आहेत. मनुष्य आहे, मधुमेह झाला, डायबिटीस आहे, वाढला, डॉक्टरनी सांगितलं गोड खाऊ नका, तरी तो खात राहिला.
शेवटी डॉक्टरनी सांगितलं आता थोडं जरी गोड खाल तुम्ही तरी मराल, आता खाऊ नका. तो म्हणाला ठीक आहे. मित्राकडे काही कार्यक्रम होता म्हणून गेला, पंक्तीत बसला, गुलाबजाम केले होते. सगळे मित्र खातात, हा एकटाच मध्ये बसलेला खात नाही. बाजूचे मित्र आग्रह करतात, अरे घे, एखादा घे. तो म्हणतो नाही, डॉक्टरनी सांगितले एक जरी खाऊ तरी मी खाईन तरी मी मरीन, नाही खाणार. मित्रांनी सांगितले, डॉक्टर सांगतच असतात, ते सांगण्याचेच पैसे घेतात. त्यांनी सांगितलं म्हणजे काय जसंच्या तसं आपण ऐकायचं असतं असं नसतं. डॉक्टर जेव्हा 100% खाऊ नका म्हणतात तेव्हा 50% खायचं असतं. असं त्यांनी सांगितलं, मी सांगत नाही आहे, त्यांनी सांगितलं. काय एवढा विचार करतो, काय एखादा. इकडचा मित्र म्हणाला, खा रे, एवढं काय, आम्ही आहोत की काही झालं तर. खा, काही होत नाही. त्यालाही गुलाबजाम आवडत होते. इकडचा मित्र म्हणतो खा, काही होत नाही. हा म्हणतो खा रे, आम्ही आहोत ना, काय आम्ही सगळे खातोय, काय मलाही डायबिटीस आहे, एवढं काय तोंडला नाही रे, तुला कमी आहे मला जास्त आहे. अरे होतच असतं, 2 गोळ्या घे घरी गेल्यावर, एवढं काय त्याच्यात. आग्रह केला, 1 गुलाबजाम खाल्लाच. आता 1 गुलाबजाम खाल्ला, देहाला आनंद मिळाला की नाही खाण्याचा, गोड लागलं, जिभेला बरं वाटलं की नाही, वाटलं. पण गुलाबजाम खाऊन घरी जाताना मनात विचार आला, डॉक्टरने सांगितलंय 1 जरी खाल तरी मराल. आता घरी जायच्या आत मेलो तर, याचं भय जर मला वाटत असेल तर देहाला सुख होऊन मला भय आहे, याचा अर्थ देह मी वेगळा आहे. विचार तर करावा लागेल. देह आणि मी याच्यामध्ये अंतरच असतं. बघा विचार करून, माणसं काय म्हणतात, लहानपणी, वेदांतातलं उदाहरण आहे, मी वाक्य सांगत नाही, उदाहरण सांगतो. लहानपणी जो मी माझ्या आजोबाच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आज माझ्या नातवंडांना मांडीवर खेळवतोय. वाक्य सरळ आहे. लहानपणी जो मी माझ्या आजोबांच्या मांडीवर खेळत होतो तोच मी आज माझ्या नातवंडांना मांडीवर खेळवतोय. आजोबांच्या मांडीवर खेळणारा मी आणि नातवंडांना मांडीवर खेळवणारा मी हा एक आहे का वेगळा आहे? एकच आहे. आजोबांच्या मांडीवर खेळणारा मी आणि नातवंडांना मांडीवर खेळवणारा मी हा एकच आहे. पण आजोबांच्या मांडीवर खेळणारा देह आणि नातवंडांना मांडीवर खेळवणारा देह हा एक आहे का वेगळा आहे? वेगळा आहे. म्हणजे देहामध्ये बदल होतात, पण मी मध्ये जर बदल होत नसतील तर देह मी वेगळा मानला पाहिजे का नाही? मानला पाहिजे ना. मग या मी मध्ये कोणताही बदल होत नाही आणि देहामध्ये मात्र चंद्राच्या कला वाढत जाव्यात किंवा कमी होत जातात, तशा पद्धतीचे बदल होत असतील तर जो मी बदलत नाही तो मी शाश्वत आहे याचा विचार करून त्या मीला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न साधकांनी केला पाहिजे. स्थिर असणारा मी हेच माझं स्वरूप आहे हे मला चंद्राने शिकवलेलं आहे. माझ्या कला वाढणाऱ्या आणि कमी होणाऱ्या कला हे माझं स्वरूप नाही, हे मी चंद्राकडून शिकलो. चंद्रामध्ये दुसरा गुण आहे शीतलता. चंद्राच्या ठिकाणी अमृतत्व आहे, चंद्राच्या ठिकाणी शीतलता आहे. चंद्राच्या ज्या कला वाढत जातात त्या 15 कला आपल्याला माहिती आहेत. 16वी कला ही जीवन कला मानली जाते आणि 17वी कला ही अमृत कला मानली जाते, जी फक्त योग्यांना प्रतीत होते. जी अमृत कला आहे ती योग्यांना प्रतीत होते. बाकी जीवन कलेपर्यंतचा विचार सांगता येऊ शकतो. 15 कला तर आपण प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत मानतोच आहोत. त्या प्रत्येक कलेचं काही वैशिष्ट्य सांगण्यात आलंय, तो विचार स्वतंत्र आहे. परंतु चंद्राच्या ठिकाणी अमृत आहे, चंद्राच्या ठिकाणी शीतलता आहे. ती शीतलता कुणा करताय? चंद्राची शीतलता चंद्रा करता नाहीये, चंद्राची शीतलता आमच्या करताय, इतरांकरताय. याचा विचार करा. त्या योग वासिष्ठामध्ये योग वासिष्ठ ग्रंथाचा विचार केला तर काय फल प्राप्त होतं याचा विचार सांगताना जो विचार आपल्याला कळतो त्या विचाराचं स्वरूप सांगितलंय. समुद्रस्येव गांभीर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतःशीतलताच इंदोह इव उदिते विचारणा. इंदोह इव उदिते, चंद्राप्रमाणे
शीतलता प्राप्त होते. विचार कसा असावा? समुद्रासारखा गंभीर असावा, मेरू पर्वतासारखा स्थिर असावा आणि चंद्राप्रमाणे शीतलता देणारा असावा, तर तो विचार विचार म्हणवला जातो. आणि असा विचार योग वासिष्ठाच्या चिंतनातून प्राप्त होतो असं त्या ग्रंथाच्या फलश्रुतीत आलं. विस्ताराचा विषय सोडून द्या, पण अंतशीतलताचे इंदो, चंद्राप्रमाणे शीतलत असलं पाहिजे. शीतलता काय करते? इतरांच्या ठिकाणी निर्माण झालेल्या तप्ततेचं निवारण करणारी ती शीतलता आहे. इतरांच्या ठिकाणी निर्माण झालेल्या तप्ततेला निवृत्त करणारी शीतलता आहे. साधकाने असं असलं पाहिजे. आपल्या ठिकाणी असलेली तप्तता तर साधक दूर करेलच, पण इतरांच्या ठिकाणी आलेली तप्तता, एखादा साधक आहे, तो साधना करतोय, त्याचा मित्र त्याच्याकडे आला आणि त्याला जर म्हणाला, अरे बाबा मला पण अशी साधना करायची, मी सुरू पण केलेली आहे, पण अमुक अमुक प्रतिबंध येतात, मग या साधकाने त्याला समजावून सांगितलं पाहिजे की बाबा असं करून चालत नाही, याच्याकरता हा उपाय आहे, असा विचार करावा लागतो, याच्याकरता ही साधना कर, हे त्याला सांगावं लागतं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा, हे अभ्यासाचं लक्षण सांगताना पंचदशीत आलं. तच्चिंतनम तत्कथनम हे दोन्ही आत्ता बाजूला ठेवा, पण अन्योन्यम तत्प्रबोधनम, एकमेकांना सांगणं, याच्यात सुद्धा अभ्यास होतो. साधकाने आपल्या साधनेच्या आनंदाची कारण ही इतर साधकांना सांगितली पाहिजेत. साधक हे करत नाही, मला जे मिळालंय ते गुह्य ठेवण्याचा प्रयत्न करतो, इतरांना सांगून ते जर माझ्यासारखे साधक झाले तर नाही, मी एकटाच असला पाहिजे. मग याच्याकरता काय करा? इतरांना सांगू नका. पण इतरांना न सांगणं हे साधकाचं लक्षण नाही. अन्योन्यम तत्प्रबोधनम, एकमेकांना त्याचं प्रबोधन केलं पाहिजे. आपल्याला विचारता आलं पाहिजे आणि विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. अशी शीतलता साधकाच्या जीवनामध्ये असली पाहिजे, हे मी चंद्राकडून शिकलो. आता चंद्र आल्यामुळे त्याच्या बरोबरीनं सूर्य येणारच आहे. चंद्र आला की सूर्य येईल. त्या चंद्राकडून मी अजून काय काय शिकलो याचा विचार भागवताने बोलून दाखवलाय. सूर्याकडून काय शिकलो? एकच गुण सांगतो सूर्याचा आणि थांबतो. हे किती, आता हे सांगत तेवढं कमी आहे. चंद्राचं काय काय सांगायचं आणि किती सांगायचं? डाग असला तरी चंद्र सुंदरच आहे, हा गुण सुद्धा साधकांनी घेतलाच पाहिजे. आता असं सगळंच सांगत गेलो तर लांब जाईल. थोडासा विचार त्या संबंधामध्ये आहे. सूर्याकडून मी काही शिकलो. काय शिकला सूर्याकडून? सूर्य काय करतो? समुद्रातलं पाणी शोषून घेतो आणि जगताची तहान भागवण्याकरता जगतावर त्या पाण्याचा वर्षाव करायला भाग पाडतो. आपल्याला पाऊस मिळतो, ढगातून येतो आपल्यापर्यंत. कुठून येतो? समुद्रातलंच पाणी आहे. समुद्रातलं पाणी ढगात जातं म्हणजे काय होतं? याला आपण बाष्पीभवन म्हणतो. हे बाष्पीभवन कशाने होतं? पाण्याची बाष्प होण्याकरता, वाफ होण्याकरता पाण्याच्या खाली अग्नी पाहिजे ना. पाणी तापलं तरच त्याची वाफ होईल. मग सूर्य त्या समुद्राच्या खाली कोण? काही नाही, सूर्य वरून त्याची बाष्प करून घेतो. सूर्य आपल्या सामर्थ्यानं समुद्रातल्या पाण्याचं बाष्प तयार करतो. त्या बाष्पाला पुन्हा थंड करून आपली शक्ती आवरून घेऊन ढगामध्ये त्याचं परिवर्तन करतो. ते ढग ते पाणी घेऊन येतात आणि जगाची तहान शमवण्याकरता जगावर वर्षत राहतात. हे कार्य कोण करतं? सूर्य करतो. म्हणजे काय? जिथून जास्त मिळतं तिथून घ्यावं आणि जिथे कमी आहे तिथं पूर्तता करावी, हा साधकाचा स्वभाव असावा. हा सरळ त्याचं कारण आहे. साधकाने काय करावं? साधकाचं कसं असावं? आता हा साधक कसा आहे आणि कशा करता चाललंय हे लक्षात घ्या. पुन्हा परोपकाराचाच विचार आहे, मागे जात नाही. परोपकाराचाच विचार आहे. साधकाने परोपकारी असलं पाहिजे. जिथं जास्त मिळतं तिथलं घ्या आणि जिथं कमी आहे तिथं पूर्तता करा. जास्त असणारे लोक कलियुगात देत नाहीत असं म्हटलंय महाभारताने. कमी असणारेच लोक कदाचित काही देऊ शकतील. त्या महाभारतामध्ये कथा आली आहे त्या संबंधामध्ये. पांडवांपैकी धर्मराज युधिष्ठिराला सोडून
भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव एके दिवशी मृगयेला गेला, शिकारी करता गेले आणि त्यांना काही विपरीत दृश्य दिसली आणि तो अपशकुन मानून ते परत आले. अशी एक कथा महाभारतात येते. त्याच्यामध्ये काय काय विपरीत दृश्य दिसली याचा विचार करताना महाभारताने ती 4 दृश्य सांगितली आहेत. एक, भीमाला 2 सोंडेचा हत्ती दिसला म्हणून अपशकुन वाटला. अर्जुनाला एका गायीने वासराला जन्म दिला आणि ते वासरू पायावर उभं राहिल्याबरोबर गायीला लाथा मारून इकडे तिकडे पळायला लागलं, हे दृश्य बघितलं. नकुलाने बघितलं की 2 विहिरी आहेत, एका विहिरीला भरपूर पाणी आहे आणि एका विहिरीला फार कमी तळाला पाणी आहे. पण भरपूर पाणी असणारी विहीर जगताच्या उपयोगाला पडत नाही आणि थोडंसं पाणी असणारी विहीर मात्र जगताची तहान, पांथस्थाची तहान भागवते. इथं तो मुद्दा महाभारताने सांगितलाय. आणि सहदेवाला असं दिसलं की एक मोठी शिळा डोंगरावरून गडगडत येते, मोठ्या मोठ्या झाडांना आडवं करत येते आणि येताना एका लहानशा गवताच्या पात्याला, ती लहानशा झुडपाला ती अडकून पडली. ते 4ही दृश्य बघून परत आले. मग भगवंताला अर्थ विचारला. मग भगवंतानी हा अर्थ सांगितला की 2 विहिरी आहेत, एका विहिरीला भरपूर पाणी आहे पण कुणाच्या उपयोगाला येत नाही आणि एका विहिरीला फार कमी पाणी आहे पण पांथस्थाची ती तहान भागवते. भगवंताने सांगितलं हा कलियुगाचा धर्म आहे, होणार आहे की ज्यांच्याकडे भरपूर आहे ते समाजाच्या उपयोगाला येणार नाहीत, पण ज्यांच्याकडे अल्प स्वल्प कष्टानं कमावलेलं असेल ते मात्र इतरांना दानधर्म करत राहतील. असा विचार भगवंताने तिथं महाभारतात आलेला कथा संदर्भ आहे. सूर्याकडून मी काय शिकलो तर समुद्राकडे भरपूर पाणी असतं, ते घ्यायचं असतं आणि ते पाणी जगताला तहान भागवण्याकरता द्यायचं असतं. पण त्या सूर्याचा एवढाच गुण नाही आहे. सूर्याचा गुण असा आहे की इतरांकडून घेताना त्याच्यातले दोष टाकून घ्यायचं असतं आणि इतरांना देताना ते गुणात्मक करून जगताला द्यायचं असतं. समुद्राचं पाणी चवीला कसं आहे? खारट आहे. सूर्याच्या उष्णतेने ज्या वेळेला त्या समुद्राच्या पाण्याचे ढग होतात त्यावेळेला त्या ढगात जाणारं पाणी खारटच असतं का? पावसातून मिळणारं पाणी खारट आहे का? समुद्रातूनच आलेलं आहे पण खारट आहे का? नाही. समुद्र त्यातलं पाणी घेतो पण खारटपणा टाकून देतो. समुद्र ते पाणी जगाला देतो ते मात्र गोड करून देत असतो. साधकांनी करताना असं करावं लागतं. हा साधका करता एक विशेष महत्वाचा गुण म्हणून भगवान दत्तात्रेयांनी यदूला सांगितला. सूर्य काय करतो? अशा पद्धतीचं कार्य करतो. इकडून घ्यायचं असतं, तिकडं द्यायचं असतं, पण देताना योग्य पद्धतीनं ते द्यावं लागतं. याच्या करता म्हणून साधकांनी तो विचार करावा लागतो. भगवान श्रीकृष्णाने घरातलं लोणी चोरलं आणि वानरांना दिलं. हा काय प्रकार आहे? हा तोच प्रकार आहे. घरामध्ये लोणी आहे पण वानरांना वाटून दिलं. वानरांना वाटून देताना मात्र मग ते ज्यांच्याकडे भरपूर आहे ना त्यांच्याकडून घ्या, ते ज्या पद्धतीनं घेता येईल त्या पद्धतीनं घ्या. पण वाटताना मात्र काय झालं? भगवान श्रीकृष्ण लोणी चोरलं, वानरांना वाटलं. ते यशोदेला कळलं. ते यशोदेने भगवंताला पकडलं आणि उखळाला बांधून टाकलं. ते माती खातानाचा प्रसंग आहे. देखील अशी माती खाता दावी आणे बांधी माता, तुकाराम महाराज त्याचं वर्णन करतात. उखळाला बांधून टाकलं. आता उखळाला भगवान श्री ते 2 बोट दोरी कमी पडली वगैरे जे काही व्हायचं ते झालं. उखळाला बांधून टाकलं. गंमत अशी झाली की भगवंताला उखळाला बांधल्यामुळे उखळही भगवंताला बांधलं गेलंच ना, उलटही झालंच ना, उखळही भगवंताला बांधलं गेलं. तर उखळाचा आणि भगवंताचा एक संवाद हरिसूरींनी सांगितलाय भक्ती रसायनात. उखळ भगवंताला असं म्हणालं की तू चोरी केलीस म्हणून तुला बांधून टाकलंय, मला का बंधन आहे? मी तुझ्याशी बांधला गेलो, मला का बांधण्यात आलंय? भगवान म्हणाले तू उखळेस, तुला कळत नाही. काय झालं? मी लोणी चोरलं, मी वानरांना वाटलं. ते वाटताना मला खिडकीत चढावं लागलं. ते खिडकीत चढताना ती खिडकी उंच आहे, मला खिडकीत मी लहान आहे, मला खिडकीत कसं चढता येईल? मग मी काय केलं? मी तुझ्या डोक्यावर पाय ठेवला आणि खिडकीत चढलो. उखळावर पाय ठेवून मी वर चढलो. मी चोरी केली
ती चोरी करून मी वानरांना ते लोणी वाटलं, या चोरीच्या कामामध्ये तू मला सहाय्य झालास, म्हणून चोर जसा दोषी असतो तसा चोरीच्या कामामध्ये सहाय्य करणाराही दोषी आहे, म्हणून तुलाही बांधून टाक. भगवंतानी त्याच्यातून सूचित काय केलं याचं फार चांगलं वर्णन आलंय. भगवंतानी उखळावर पाय ठेवून भगवान खिडकीमध्ये चढले. हे उखळ काय आहे? उखळ असा शब्द आहे. उ हा उपसर्ग आहे आणि खळ म्हणजे दुष्ट बुद्धीचा पुरुष. खळ जे खळांची, त्याच्यातला खळ दुष्ट बुद्धीचा पुरुष. उ हा उपसर्ग उत्कर्ष या अर्थाने येतो. उत्कर्ष पावलेला खळ म्हणजे उखळ. उखळ उखळ म्हणजे काय? उत्कर्ष पावलेला खळ पुरुष, दुष्ट पुरुष म्हणजे उखळ. भगवंतानी त्याच्यातून असं दाखवलं की दुसऱ्यावर परोपकार किंवा परोपकार करत असताना उत्कर्ष पावलेल्या खळ पुरुषाची मदत घ्यायची असली तरी अवश्य घ्या, पण परोपकार करा. पण ही दुसऱ्याची, त्या उत्कर्ष पावलेल्या खळाची मदत घेताना आपण त्याच्या डोक्यावर पाय ठेवा, त्याला आपल्या डोक्यावर पाय ठेवू देऊ नका. असं केलं तरच परोपकार करता येईल. सूर्याने काय केलं? समुद्राजवळ भरपूर पाणी आहे म्हणून ते घेतलं, पण त्याच्यातला खारटपणा हा मात्र घेतला नाही. ते पाणी सूर्याने ढगांच्या माध्यमातून पृथ्वीला आणून दिलं, कारण पृथ्वीला त्याची गरज आहे. ज्याला गरज असते त्याला प्राप्त करून देणं आणि जिथून ते प्राप्त करून देणं आवश्यक असतं तिथून ते उचलणं, या दोन्ही गोष्टी मी सूर्यापासून शिकलो असं भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं. आणखीनही काही विचार त्याने त्या संबंधामध्ये सांगितले. असे जे 24 गुरु भगवान दत्तात्रेयांनी सांगितले त्याच्यातल्या काही गुरूंचा विचार करून गुणात्मक दृष्टीने आपल्याला कुणाकुणाकडून काय काय घेता येईल याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. भगवान दत्तात्रेयांनी अशा पद्धतीनं गुणांचा विचार सांगितला आणि असे 24 गुरु करून मी ब्रह्मज्ञानाचा अधिकार सिद्ध करून घेतला आणि त्या ब्रह्मज्ञानाने माझ्या चेहऱ्यावर कर्माविनाही तुम्हाला समाधान दिसतं असं भगवान दत्तात्रेयांनी यदूला सांगितलं. असे गुण आपल्याला याच्यातून घ्यायचं काय? तर आपले असे गुण जिथून जिथून मिळतील तिथून तिथून आपण घेतले पाहिजेत. हा त्याचा सरळ अर्थ आपल्याला करता येतो. म्हणून सुरुवातीलाच आपण बोललो की विषादपि अमृतम ग्राह्यम, विषातून सुद्धा अमृत घेता आलं पाहिजे. बालादपि सुभाषितम ग्राह्यम, लहान मुलाकडूनही चांगली वाक्य घेता आली पाहिजेत. अमित्रादपि सद्वृत्तम, शत्रूकडूनही चांगले गुण घेता आले पाहिजेत. आणि अमेध्यादपि कांचनम, घाणीतूनही आपल्याला सुवर्ण उचलता आलं पाहिजे. जिथून जिथून जे जे चांगलं मिळतं तिथून तिथून ते घ्यावं आणि ते घेतलं तरच ते गुण आपल्याला प्राप्त करून घेता येतात. कारण जन्मजात आपण सर्व गुण संपन्न नाही आहोत. ब्रह्मज्ञानाकरता ज्या गुणांची आवश्यकता आपल्याला हवी अपेक्षा असते ती अपेक्षा स्वकर्तृत्वानं किंवा स्वचिंतनानं आपल्याला पूर्ण करता येणार नाही. पण जिथून जे चांगलं कुणी आपल्याला शिकवत असतं, कारण येते परोपकाराय युगे देवेन निर्मिता असं जर असेल तर रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना, हे सगळे आपल्याला गुण सांगण्याकरताच भगवंतांनी निर्माण केलेत. यांच्यातले गुण डोळसपणाने आपल्याला बघता आले पाहिजेत आणि ते जर घेता आले तर आपल्यालाही आपला पारमार्थिक मार्ग हा चांगल्या पद्धतीनं आचरता येईल. हा एकूण या सगळ्या सांगण्याच्या मागे, यदूला सांगण्याच्या मागे भगवान दत्तात्रेयांचा हेतू, तो हेतू भगवंतांनी उद्धवाला उपदेश करताना ही कथा, ही गाथा सांगितली आणि ही कथा सांगून उद्धवाला असं सांगितलं की हे सगळे गुण आपल्या ठिकाणी जर येत असतील तर या गुणांनी आपण मंडित व्हावं आणि याच गुणांचा विनियोग करून जगताला ज्ञान देण्याकरता आपण शिल्लक राहावं. म्हणून मनुष्य म्हणून जन्माला येणं हे जरी आपल्या हातात नसलं तरी थोडंसं स्पष्ट बोलतो, आपण क्षमा कराल मला. मनुष्य म्हणून जन्माला येऊ न येऊ आपल्या हातात नव्हतं. आपली कर्म जशी असतील तशी आपण केली. मनुष्य म्हणून जन्माला येणं जरी आपल्या हातात नसलं तरी मनुष्य म्हणून जन्माला येऊन जनावर म्हणून न मरणं हे तरी आपल्या हातात आहेच आहे. एवढं तरी आपल्या हातात नक्कीच आहे. मग त्याच्याकरता मार्ग काय आहे? तर आपल्या संतांनी त्याचा जो मार्ग सांगितलाय तो व्यापक रूपामध्ये पुढे सांगितलाय. मनुष्य म्हणून जन्माला यावं, साधक म्हणून जगावं, सिद्ध व्हावं आणि सिद्ध झाल्यानंतर आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान आपल्या पुरतं वापरात न आणता किंवा आपण एकट्याने कृतार्थ न होता
ते जगताला देण्याकरता संत रूपानं शिल्लक राहावं, हीच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे. म्हणजे मनुष्यापासून ते मुक्तापर्यंतचा प्रवास हा मानवी जीवनाचा प्रवास नाही, मनुष्यापासून संतत्वापर्यंतचा प्रवास हा मानवी जीवनाचा प्रवास आहे. मुक्त व्हावं, होऊ नये असं नाहीच आहे, पण मुक्त होणं हे अंतिम गंतव्य नाही आहे. मुक्त व्हावं आणि प्राप्त झालेला मोक्ष जगताला देण्याकरता संत व्हावं हे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपल्याला तुकाराम महाराजांचा आदर्श का, आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सकल संतांचा आदर्श का, तर त्यांच्या प्रमाणे राहता यावं. म्हणजे त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान जसं त्यांनी तुम्हाला आम्हाला दिलं, तसं आपल्याला झालेलं ज्ञान आपल्यालाही जगाला देता आलं पाहिजे. म्हणून सुरुवातीलाच मी बोललो, आपल्याला पहिल्याच दिवशी बोलताना आपण हे बोललो होतो की आपल्याला काय मिळतं याच्यावर आपला परमार्थ कधीच ठरत नसतो. मला ज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक आहे, मला समाधी लागते म्हणून पारमार्थिक आहे, मी नामस्मरण करतो म्हणून पारमार्थिक आहे, हे परमार्थाचं सूत्रच नाही आहे. हे परमार्थाचं सूत्र नाही आहे. अखंड माझ्या मुखामध्ये नाम आहे म्हणून मी पारमार्थिक आहे, तर ते खोटं आहे. मला ब्रह्मज्ञान झालं म्हणून मी पारमार्थिक आहे, तर ते खोटं आहे, हे अर्धवट आहे. मला काय मिळतं याच्यावर परमार्थ ठरत नाही, मला मिळालेलं मला जगाला देता येतं की नाही याच्यावर परमार्थ ठरत असतो. नाहीतर तुकाराम महाराज सेवितो हा रस इथंच थांबले असते, वाटितो आणि का हे तुकाराम महाराजांनी कधी म्हटलं नसतं. जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवाची, हे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन तुकाराम महाराजांनी कधीच केलं नसतं जर त्याने मुक्तीची गवादी घातली नसती तर. येईल त्याला मोक्ष देणारे आमचे सद्गुरू आहेत, कैवल्य कनकाची या दाना जो न कडसी, थोर साना दृष्ट्याची या दर्शना पाढावू जो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृतामध्ये गुरुसंबंधानं म्हटलंच नसतं. आपल्याला काय मिळतं हा आपल्या कर्तृत्वाचा विचार असला, तो आपल्यावरच्या कृपेचा जरी विचार असला, तरी आपल्याला मिळतं ते आपल्याला जगाला देता आलं पाहिजे. आणि ते ज्ञान, भक्ती, कर्म, मोह किंवा समाधी याच रूपामध्ये देता आलं पाहिजे. याचा विचार आपल्या जीवनामध्ये आपण करावा. हेच थोडक्यात यदूला भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं, आणि त्याच्याकरता भगवान श्रीकृष्णांनी दत्तात्रेयाचं चरित्र या निमित्तानं किंवा हे सगळं बोलणं हे या निमित्तानं यदूला सांगितलं, या उद्धवाला सांगितलं. त्याच्यातून उद्धवाला तू अजून इथं राहिलं पाहिजेस, माझ्याबरोबर तुला येण्याचं कारण नाही आहे, तू इथून बद्रिकाश्रमामध्ये जा, मी जेव्हा निजधामाला जाईन त्यावेळेला तू बद्रिकाश्रमामध्ये जा, असं वगैरे सांगून भगवंताने निजधाम गमन केल्याचं वर्णन भागवतामध्ये कथेच्या परिपूर्ती करता म्हणून येतं. आपण मात्र याच्यातून विचार करताना दत्तात्रेयांनी सांगितलेल्या 24 गुरूंचा विचार करावा. हे 24च आहेत का, तर 24 नाहीत. आपल्या अवतीभोवती थोडंसं डोळे उघडून बघितलं तर आपल्याला शिकवणारे अनेक गोष्टी भगवंताने आपल्या अवतीभोवती पेरलेल्या असतात. आपल्या डोळसपणाने त्यातून चांगलं काय घ्यायचं हा आपला विचार असतो. आपल्या अवतीभोवती भगवंतानी खूप योजना करून ठेवलेल्या आहेत. कोणी ना कोणी काही ना काहीतरी आपल्याला शिकवतच असतं. आपल्याला फक्त ते आपल्या कल्याणार्थ घेता आलं पाहिजे, त्याच्याकरता स्वतःला साधक म्हणून घेता आलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जाता येईल. हा विचार आपण भगवान दत्तात्रेयाकडून घेतला पाहिजे. आणि 25वा गुरु म्हणून नंतर देहाचंही वर्णन भागवतामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. आता आपल्या दृष्टीने विचार केला तर एवढे सगळे गुरु ज्यांनी केले ते भगवान दत्तात्रय हेच आपले गुरु आहेत. त्याच्यामुळे ते सगळंच त्यांच्यामध्ये आलेलं असल्यामुळे त्यांच्या एकट्याच्या जीवनचरित्राचा विचार करूनही आपल्याला या सगळ्या गोष्टी ग्रहण करणं शक्य आहे, सोपं जाणार आहे. पण त्यांनी जो विचार सांगितला तो आपणही आत्मसात केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली पारमार्थिक मार्गक्रमण आपली केली पाहिजे. याच्याकरता भगवंतानी तुम्हाला आम्हाला सामर्थ्य द्यावं, सद्बुद्धी द्यावी, ते गुण ओळखण्याची बुद्धी द्यावी अशी प्रार्थना भगवान दत्तात्रेयांच्या चरणी आपण करू. कारण त्यांच्याच कृपेनं आपण 5 दिवस इथे बोललो, 5 दिवस याचा विचार आपल्याला करता आला. तो त्यांचाच विचार आहे, त्यांच्याच कृपेने झालेला असल्यामुळे त्यांच्या चरणी समर्पित करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये या नियमाप्रमाणे तुमची वस्तू तुमची तुम्हाला समर्पण असावी या नियमाप्रमाणे हे त्यांचं चरित्र, त्यांनी सांगितलेलं, त्यांनी केलेला उपदेश आणि आपण त्या उपदेशाचा केलेला थोडासा विस्तार, हे सगळंच त्यांच्या कृपेने त्यांच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. आपण त्यांच्या चरणी समर्पित करू. मी संस्थानला या निमित्तानं अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी 5 दिवस मला श्रीगुरूंची सेवा करण्याची संधी इथं उपलब्ध करून दिली.
आणि त्या खरं तर मागच्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी माझं एका दिवसाकरता इथे येणं झालं होतं, परंतु 5 दिवस मला इथं राहून रोजचं दर्शन आणि काही सेवा इथं करता आली. ते परमभाग्य समजतो. कदाचित या निमित्तानं माझंच नव्हे तर माझ्या परंपरेचंही पुण्य कदाचित उदयाला आलं असेल की जेणेकरून ही सेवा मला इथे करता आली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आपल्यासारखे श्रोते मला 5 दिवस प्राप्त झाले, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. आपल्या अध्यक्षही आहेत, आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक, सगळ्या समितीला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की आपण ही सेवेची संधी मला उपलब्ध करून दिली. माझ्यावर हे अनन्यसाधारण उपकार आपण केले अशी माझी या निमित्तानं माझ्या अंतःकरणातली भावना आहे. आणि या सगळ्या माझ्या 5 दिवसाच्या वास्तव्यामध्ये ज्यांचं नाव मी न घेईन तर मी कृतघ्न ठरेन. आणि कृतघ्न माणसाने कृतज्ञ नसलं तरी चालेल, पण कृतघ्न तरी होऊ नये. कृतघ्न होऊ नये. कृतघ्ने नास्ति निष्कृती. कृतघ्नाला काही हेच नाही आहे, त्याचा परिहारच होऊ शकत नाही. क्रव्यादा अपि राजेंद्र कृतघ्न नोपभुंजते असं महाभारतामध्ये एके ठिकाणी वचन आलंय की क्रव्यादा अपि राजेंद्र. त्या धर्मराज युधिष्ठिराला ज्या वेळेला नेलं स्वर्गामध्ये आणि त्याला नेल्यानंतर तिथं त्याला विचारलं की तुम्ही एकदा अर्धसत्य बोलल्यामुळे तुम्हाला नरक नाहीये पण नरकाचं दर्शन आहे. तुम्ही नरोवा कुंजरोवा बोलला ना, एकदा अर्धसत्य बोलला ना, त्याच्याने नरकात पडावं लागणार नाही पण तुम्हाला नरकाचं दर्शन आहे. तर काय करता, म्हणजे क्रम काय? आधी स्वर्गात राहून नंतर नरकाचं दर्शन करून येता का नरकाचं दर्शन पटकन करता मग स्वर्गात राहता? असं सगळ्यांना विचारत नाहीत. ते धर्मराजाला म्हणून विचारलं, आपल्याला नाही विचारणार असं, पण त्यांना असं विचारलं काय करता? मग त्यांनी सांगितलं नरकाचं दर्शन करून येतो. मग नरक दाखवताना त्या दूतांनी त्यांना एक एक नरक दाखवायला सुरुवात केली. एका नरकामध्ये माणसाला कापून फाडून असं फेकून दिलेलं आणि तिथं त्या नरकातले कोल्हे कुत्रे, रानटी कुत्रे हे यायचे, त्या शरीराजवळ जायचे पण त्या मांसाला तोंडही लावायचे नाहीत. मग धर्मराजाने विचारलं कोल्हे कुत्रे सुद्धा ज्याला तोंड लावत नाहीत असं कोणता माणूस आहे, कोणतं पाप त्याच्याकडून घडलंय म्हणून मेल्यानंतर त्याच्या मांसाला कुत्री सुद्धा तोंड लावत नाहीत, कोण आहे असं? मग दूतांनी सांगितलं की ही कृतज्ञ माणसं असतात जी आपल्यावर झालेल्या उपकाराचं स्मरण न करता कृतज्ञा उपकार केला चोरा व्यवहार दिधला निसुगस्तविला विसरे जैसा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं कृतज्ञा उपकार केला विसरून जातो, उलट अपकार करण्याची भाषा करतो, तो कृतज्ञ आहे. तर असा कृतज्ञ मनुष्य आयुष्यभर राहत असेल, आयुष्यात कृतज्ञता आली असेल तर मेल्यानंतर कुत्री सुद्धा त्याला तोंड लावत नाहीत. क्रव्याद म्हणजे हिंस्त्र श्वापद. क्रव्यादा अपि राजेंद्र कृतघ्न न उपभुंजते. हिंस्त्र श्वापद सुद्धा मेल्यानंतर कृतघ्नाचं मांस खात नाहीत, न उपभुंजते असं महाभारताने बोलून दाखवलं. तसं कृतज्ञता आपल्या ठिकाणी येऊ नये याच्याकरता या सगळ्या कमिटीला धन्यवाद देणं, त्यांच्या चरणी नतमस्तक होणं, पुजारी मंडळींच्या चरणी नतमस्तक होणं हे माझं कर्तव्य आहे. पण या 5 दिवसा म्हणजे आमच्या सतीश काकांचं नाव नाही घेतलं तर मी खरोखर कृतज्ञ ठरेल आणि देव सुद्धा मला क्षमा करणार नाही. त्याने माझ्याकरता इतकं केलंय, त्यांचं घरदार माझ्याकरता राबलंय, त्याच्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांचा नामोल्लेख करणं कदाचित त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आवडणार नाही, मला कल्पना आहे. पण तरी सुद्धा हे तुमच्या आनंदाकरता चाललं नाही, हे माझ्या आनंदाकरता चाललंय. तुमच्याकरता 5 दिवस बोललो ना मी, आता माझ्याकरता आपणही थोडं ऐकून घेतलं पाहिजे म्हणून त्यांना आणि त्यांच्या परिवाराच्या चरणी नतमस्तक झालंच पाहिजे, वारंवार नतमस्तक झालं पाहिजे. या निमित्तानं मी कमिटीला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. ते एवढ्याच करता की या निमित्तानं आता मला वाडीमध्ये मला एक स्वतंत्र घर मिळालंय सतीश काकांच्या निमित्तानं. त्यामुळं मला कमिटीलाही धन्यवाद द्यायला पाहिजेत. आपण सगळ्यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये सद्भावना आहे, कृतज्ञतेची भावना आहे. आपण मला संधी दिली म्हणून मला सेवा करता आली. आपण सगळे श्रोते, संत, सज्जन, माता भगिनी आपल्याही सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मागे आपण परवा बोललो त्या पद्धतीनं आपण श्रवण केलं. त्याच्यातलं जे चांगलं आहे ते भागवताचं आहे, ते ज्ञानेश्वर महाराजांचं आहे, ते तुकाराम महाराज आदी संतांचं आहे, ते समर्थांचं आहे, ते भगवान दत्तात्रयांचं आहे आणि जे अर्थात नको असलेलं आहे ते माझं आहे. त्यामुळे जे चांगलं आहे त्याचा आपण स्वीकार करा, जे वाईट आहे ते माझं माझ्याकडे टाकून द्या. याच्याकरता सुपासारखं ऐका,
चाळणीसारखं ऐकू नका, असं मी मागेच आपल्याला बोललोय. त्यामुळं चाळणी जसं चांगलं टाकून देते आणि वाईट कोंडा ठेवून घेते, तसं ऐकू नका. जे चांगलं आहे ते भागवताचं आहे, जे चांगलं आहे ते संतांचं आहे, जे चांगलं आहे ते परमात्म्याचं आहे, जे चांगलं आहे ते परंपरेचं आहे, जे चांगलं आहे ते संप्रदायाचं आहे. त्यामुळे त्याचा आपण अंतःकरणपूर्वक स्वीकार करा, अशी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो. आपण सगळे श्रोते मोठे आहात, वयानंही मोठे आहात, अधिकारानंही मोठे आहात. पुष्कळसं श्रवण आपण केलेलं असेल. माझ्या सद्भाग्यानं माझ्या श्रोत्यांमध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये ज्यांच्या प्रती अत्यंत श्रद्धाभाव आहे, अत्यंत निष्ठा आहे, अत्यंतिक परमप्रेम माझ्या परंपरेचं ज्यांच्या प्रती आहे, असे माझे आदरणीय हरिभक्तीपरायण ऋषिकेश बुवा बोडस हे जेवढे शक्य झालं तेवढं आलेलेच आहेत. मला त्यांच्या प्रती, त्यांच्या चरणाशी कृतज्ञता व्यक्त करणं हेही माझं कर्तव्य आहे. त्यांच्यासारखे जाणकार श्रोते समोर बसतात, प्रत्येक वेळेला मला माझी परीक्षा वाटत राहते. त्याच्यामुळे परीक्षेसाठी का होईना पण अभ्यास केला, हे त्यांचं श्रेय आहे. त्यांच्याही प्रती आणि आपल्या सर्व वैदिक मंडळी, पुजारी मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी कायमस्वरूपी नतमस्तक होतो. झालेली सेवा भगवान दत्तात्रेयांच्या स्वामींच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाक्विस्ताराला मी सीमित करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.